स्वराज्याचे निर्माते अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवरायांना या शुभप्रसंगी वंदन करून आज खरं तर अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी हर्षद सर तुम्ही मला निमंत्रित केलं त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि ज्यांच्यामुळं खरं तर हा योग आला म्हणजे आपल्या सगळ्यांचीच ओळख झाली। मग त्या ठिकाणी राहुल शेठ असतील, आनंद सर असतील किंवा दादासाहेब या सगळ्यांना भेटण्याचं किंवा या मिरज गावात येण्याचं ज्यांच्यामुळं भाग्य लाभलं असे आमचे अतुल राजे की त्यांनी मला मागच्याच काही दिवसापूर्वी कार्यक्रमाला बोलवलं आणि त्या कार्यक्रमाला आल्याच्या नंतर एवढे चांगले मित्र या ठिकाणी मला मिळाले। त्यामध्ये उपस्थितांमध्ये अतुल राजे जाधव असतील, आमचे उद्योजक राहुल शेठ पवार, आनंद शेठ पाचपुते असतील, त्याचप्रमाणे ज्यांनी खंबीरपणे हर्षद सरांना साथ दिली असे राहुलदादा साबळे असतील, आमचे दादासाहेब तनपुरे आहेत, त्याचप्रमाणे वैभव शेठ आहेत, माझ्याबरोबर आलेले माझे सर्व सहकारी। आणि खरं तर हे निकाल किंवा आपली टायगर करिअर अकॅडमी यशाच्या शिखरावरती पोहोचवण्याचं खऱ्या अर्थानं अहोरात्र कष्ट घेतात ते सगळं स्टाफ असेल आणि तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या वहिनी साहेब असतील, सर्वच या सर्वांची एकमूट करून आपण टायगर करिअर अकॅडमीचा रिझल्ट हा खरं तर 4 आकड्यावरती आहे 1200मध्ये, पण येणाऱ्या काळात तो कसा 5 आकड्यावरती जाईल, कसा 6 आकड्यावरती जाईल याचा प्रयत्न तो मी करणारच आहे। कारण ध्येय वेड व्यक्तिमत्व म्हणून हर्षद सरांकडे काही दिवसापासून मी बघतोय की अतिशय चिकाटी मेहनत आणि एखाद्या जे काही काम आपण हातात घेणार त्या कामाच्या दिशेने अतिशय ताकदीनं धावणारं व्यक्तिमत्व म्हणून खरं तर हर्षद सरांकडे मी एक बारकाईने पाहतोय। आज तुम्ही सगळ्यांनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं, फुलांचा वर्षाव केला, या ठिकाणी तुमचा सन्मान, तुम्ही मला फेटा बांधला आणि जो काय माझ्या सहित माझ्या सर्व सहकाऱ्यांचा या ठिकाणी आपण मान सन्मान केला त्याबद्दल मी टायगर करिअर अकॅडमीचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। हे प्रेम हे नातं आयुष्यभर राहावं अशी देखील मी आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो। आज आपण प्रत्येकानं आपल्या यशाची गाथा म्हणजे यशोगाथा मांडली आणि त्याचबरोबर आपण घेतलेले कष्ट, आपली परिस्थिती आणि आपण सहन केलेला जो काय त्रास आपण या ठिकाणी मांडला। खरं तर यश हे काही सहज भेटत नसतं कुणालाही। आज आमच्यासारखे अनेक राहुल शेठ असतील किंवा अतुल राजे आहेत किंवा सर तुम्ही सुद्धा, हे यश काय तुम्हाला लगेच आलं आणि लगेच भेटलं अशातला प्रकार नाही। त्यासाठी झुंजावं लागतं, त्यासाठी मेहनत करावी लागते, त्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करावी लागते, अनेक चटके पायाला चटके बसावे लागतात। आता ताईंनी मग अशी मला सांगितलं म्हणजे बोलता बोलता की ज्या वेळेला माझ्या पायाला चटके बसले, माझ्या आईच्या पायाला चटके बसले, ती कुठंतरी खंत त्या ताईच्या डोक्यात होती आणि ताईने हे यश मिळवल्याच्या नंतर तो उद्गार काढला की मला यश जे मिळालंय आणि मी रात्र रडले किंवा रात्र अभ्यास करून हे यश मिळवलंय। माझा मित्र आहे त्या ठिकाणी वडिलांचं छत्र हरपल्याच्या नंतर जो काय आधार टायगर करिअर अकॅडमीने दिला आणि तो यश मिळाल्याच्या नंतर त्यांनी या ठिकाणी हर्षद सर तुमचं कौतुक केलं किंवा अकॅडमीचं कौतुक केलं। खरं तर ही खूप म्हणजे खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपण ही अकॅडमी चालवत असताना हे स्वप्न आपण पूर्ण करताय। आपल्या माध्यमातून अनेक आपल्या देशासाठी, देश सेवेसाठी अनेक युवक युवतींना पाठवताय। आज महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये आपण आपल्या अकॅडमीचं नाव करताय आणि हे करत असताना तुमचा मी आता येतानाच बऱ्याच ठिकाणी फिरलो, मी मुद्दामून त्या साईडला गेलो, मी अकॅडमी पाहिली, पूर्ण तर अकॅडमी पाहिली नाही पण अतिशय खडतर प्रवास करून ह्या हर्षद सरांनी ही अकॅडमी उभी केली आहे।
आणि हे करत असताना ज्यांची परिस्थिती नाही किंवा खऱ्या अर्थानं ज्यांना आई वडील नाही त्यांना देखील मोफत या ठिकाणी शिक्षण देण्याचं काम करतात. काहींची खरं थोडीफार परिस्थिती असेल त्यांना सवलत देतात. अशी ही अकॅडमी. मग अशी राणीताईंनी सांगितलं, राणीताई आता तुम्हाला राणीसारखं जगायचं येणाऱ्या काळात. तुम्ही तुमचं 6 वर्ष जे कष्ट किंवा तुम्ही ज्या काही गोष्टी तुम्ही ऐकल्यात आणि तुम्हाला त्या नेहमी त्रास देत राहिल्या तर येणाऱ्या काळात आता तुम्हाला त्रास नाही. तुम्हाला आता सुसाट सुटायचे आणि इथं थांबायचं नाही. लोकांचं काम आहे बोलणं, लोक बोलत राहणार. लोकांचं काम आहे त्रास देणं. आपण त्रास सहन करतोय ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण तो सहन केलेला त्रास आज खरं तर आपण यशस्वी झाला. सर्व यशस्वी विद्यार्थी असतील, आमच्या ताई असतील, यांचं मी सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळात ज्यांना यश मिळालं नाही अशांनी पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज अनेक मंडळी माझ्याबरोबर आलेत. काहींना माझं काम फक्त सोशल मीडियापुरतं दिसत असेल, म्हणजे मी फार मोठं काम करतोय, मी फार मोठं काहीतरी दुनियाचे वेगळं करतोय, अशातला भाग नाही. पण मी सुद्धा ज्या वेळेला लहान होतो, लहानपणापासूनच माझी परिस्थिती अशी काही फार मोठी आत्ता जी दिसती अशातला भाग नाही. माझे वडील जेमतेम शेती नसल्याबरोबर म्हणजे जनावरांना सांभाळता येत नव्हतं. आम्हाला 2-3 गाया सांभाळता येत नव्हत्या. त्यांना चारा घालू शकत नव्हतो. म्हणून माझ्या वडिलांनी माझ्या घरातल्या दावणीच्या गायी विकल्या होत्या आणि मी त्यावेळेस लहान होतो, शाळेत जायचो. 6 किलोमीटर जाणं आणि 6 किलोमीटर येणं यासाठी मला सायकल घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते बरं का राजे. एक गाईड 60 रुपयाचं घेऊ शकत नव्हतो, पुस्तक घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे मला अर्धवट माझं शिक्षण सोडावं लागलं. घराची परिस्थिती एवढी काही खास नव्हती. वडील हे व्यसन करत होते, त्यामुळं आमच्याकडे पाहण्याचा, माझ्या फॅमिलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा लोकांचा काय फारसा. कसं असतं, लोक ही नावं ठेवत असतात. आपण काय करतो, आपण दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, हे फार महत्वाचं आहे. आणि ही परिस्थिती असताना मला एक लीडर व्हायचं होतं. आता मी तर काही शिक्षण नाही म्हणल्यावरती मी काही कुठला कलेक्टर किंवा कुठला डॉक्टर किंवा पोलीस कुठलाही काही होऊ शकत नव्हतं. कारण परिस्थिती माझी नाजूक असल्यानं किंवा ते डोक्यातच बसलं नाही, जाऊ दे आपल्याकडे परिस्थिती नाही तर आपण सगळी शाळा वेळा सोडून द्यायची. ती शाळा सोडली. पण शाळा सोडली म्हणून मी माझं ध्येय सोडलं नाही. मला लीडर व्हायचं होतं. मग ते लीडर कशात होईल, मी राजकीय क्षेत्रात लीडर झालो पाहिजे. माझं म्हणणं मी लोकांपुढे मांडलं पाहिजे, मला बोलता आलं पाहिजे, मला स्टेज डेअरिंग आली पाहिजे. माझं म्हणणं, माझ्या मनात खूप विचार आहेत, पण हे मी जर मांडूच शकलो नाही तर मी काय कामाचा. मग मी शाळा सोडल्याच्या नंतर माझ्यातले गुण पाहून माझे मामा म्हटले की तू एक चांगला लीडर होऊ शकतो, तू एक चांगला नेता होऊ शकतो, तुझी पर्सनॅलिटी चांगली, तू त्याचा फायदा काहीतरी कर. म्हणून मी त्यावेळेला काय केलं की ठीक आहे मामा तुम्ही म्हणताय म्हणून मी सांगा तुम्ही काय करायचं. मग त्यांनी मला सांगितलं की एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा तू कोर्स कर आणि तो कोर्स केल्याच्या नंतर तुला स्टेज डेअरिंग जर आलं, तुझ्यात जर व्यक्तिमत्व विकास जर तुझा झाला, तुला जर कसं जगायचं, कसं वागायचं, कसं बोलायचं हे जर कळलं तर तू यशस्वी होऊ शकतो. तर त्यांनी माझे 36,000 रुपये फी भरून मला एका कोर्सला पाठवलं की बेधडक तुम्ही माईकवरती बोलू शकता. मग आता त्यावेळी 36,000 रुपये माझे 10 वर्षापूर्वी माझ्या मामांनी भरले आणि मला माईकवरती बोल